आज खूप दिवसांनंतर नरेंद्र मोदींचा तो मेरे प्यारे देशवासियां आवाज घुमणार आहे. मोदी टीव्हीवर आले की सर्वत्र एकच धाक पडतो, पण यावेळी वेगळाच उत्सुकतेचा आणि भीतीचा संगम आहे. देशवासियांना वाटते पुढे काय घडून ठेवलं आहे. GST 2.0 सुधारणा, महागाईवर निर्णय की काही अगदीच अप्रत्याशित निर्णय. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. प्रत्येक शब्द देशाच्या भविष्यासाठी गुपित उलगडेल का, हे पाहण्याची भीती आणि उत्सुकता सगळीकडे पसरली आहे. आज दुपारी 5 वाजता संपूर्ण देशाची नजर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लागली आहे. त्यांच्या कार्यालयाने जाहीर केले आहे की मोदी राष्ट्राला संबोधणार आहेत, पण भाषणाचा विषय अद्याप गुप्त आहे. सोशल मीडियावर चर्चा, गृहीतकं आणि अफवा सुरू आहेत. नागरिक विचार करतात, आज काय घोषणा होणार? GST 2.0 सुधारणा, काही आर्थिक निर्णय जे घरगुती जीवनावर परिणाम करेल. हे भाषण GST 2.0 सुधारणा लागू होण्याच्या एक दिवस आधी येत आहे. बाजारपेठेत तूप, पनीर, कॉफी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि औषधांच्या किमती कमी होतील की नाही, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. धनतेरसच्या पार्श्वभूमीवर कार खरेदीसाठी देखील सर्वांचा दृष्टिकोन ताणलेला आहे. मागील संबोधनांप्रमाणे नोटाबंदी, बालाकोट हवाई हल्ला, कोविड लॉकडाऊन, ऑपरेशन सिंधूर या भाषणानेही देशाला थक्क करून टाकण्याची शक्यता आहे. स्टेजवर पंतप्रधान बसले आहेत, हलके संगीत चालू आहे आणि प्रत्येक शब्दात गुपिताचा संकेत आहे. दुपारी 5 वाजता होणाऱ्या भाषणात पंतप्रधान काय उघड करणार? GST दर खरोखरच कमी होतील का? लक्झरी वस्तूंवर कर वाढवला जाईल का? की काही अगदीच अकल्पित आणि धक्कादायक निर्णय देशासाठी जाहीर होईल? उत्तर फक्त 5 वाजता उलगडेल आणि संपूर्ण देश एका रहस्यमय गूढकथेचा साक्षीदार बनेल.